महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्रीयुत एकनाथजी शिंदे, पुण्यनगरीच्या महापौर आदरणीय मंजुषाताई नागपुरे, त्याचबरोबर आदरणीय पंडित हृदयनाथजी मंगेशकर, आदरणीय उषाताई मंगेशकर, श्रीयुत आदिनाथ मंगेशकर, श्रीयुत आनंद भोसले आणि डॉक्टर श्रीयुत धनंजय केळकर. आपण टाळ्यांच्या गजरात या सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर स्वागत करूया. आजच्या या सभेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला नुकत्याच सोडून गेलेल्या दोन महान व्यक्तिमत्वांना आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. आपल्या सर्वांच्या हृदयावर आपल्या गायकीने तब्बल 8 दशके राज्य करणाऱ्या आशाताई भोसले. आज खरं तर आशाताई आपल्यामध्ये स्टेजवर उपस्थित राहणार असं अपेक्षित होतं, मात्र दुर्दैवानं नियतीच्या मनात मात्र वेगळंच होतं. आपण आशाताईंना श्रद्धांजली वाहणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्या झंझावाती कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणावर अमीट ठसा उमटवणारे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार या दोघांच्या पवित्र स्मृतींना आपण आपल्या जागी उभे राहून 1 मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहणार आहोत. की मला मुश्किल होईल यायला. मी आता बिझी आहे, ह्यांचे कार्यक्रम चालले आहेत, तू जा. मी म्हटलं आई मी कसं जाऊ, हे मोठे मोठे लोकांमध्ये तू मला पाठवतेस. तिने म्हटलं काय नाही तू जा. म्हटलं बर काय कपडे घालून जाऊ. तर आमची म्हणजे आईची आई श्रीमती माई मंगेशकर माझी आजी, ती आईला म्हणायची की तू निळे कपडे घाल, हे तुझ्यासाठी लकी आहेत. म्हणून आज मी निळे कपडे घालून आलो आहे. यायच्या अगोदर मला माझं मन काय चांगलं नव्हतं, बरं नव्हतं. मी म्हटलं आई एवढे सगळे लोक असणार, त्यांच्या पुढे जर माझ्या डोळ्यात पाणी आलं तर. तिने म्हटलं चष्मा घाल काळा, लोकांना दिसलं नाही पाहिजे. तुम्ही भोसले खानदानचे लोकात, तुमच्यामध्ये शिवाजी राजे भोसलेंचं रक्त आहे, रडायचं नाही. म्हटलं ठीक आहे. म्हटलं पण एकटा मला पाठवतेस तू. ती बोलली नाही अनुजाला घेऊन जा. अनुजा म्हणजे माझी धर्मपत्नी श्रीमती अनुजा भोसले. अनुजा भोसलेंनी जेवढी माझ्या आईची काळजी केली आहे, जेवढं प्रेम केलं आहे, तेवढं कदाचित मी पण नाही केलेलं. अनुजा भोसलेंची आई म्हणजे माझी सासूबाई, त्या गडकरी राम गणेश गडकरी यांच्या कुटुंबाचा त्यांचा संबंध. म्हणून आमच्या परिवाराकडून गडकरी परिवारांना आमचा आभार. माझ्या आईला खूप अभिमान होता माझ्या मुलांवर, कारण माझ्याकडे जुळी मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. माझा मुलगा अमेरिकेत शिकतोय, तो आता मास्टर्स PhD प्रोग्राम करतोय एन्व्हायरमेंट सायन्सेसमध्ये. माझ्या आईला बरं नव्हतं त्या दिवशी, तिला श्वास लागत होता. मी म्हटलं आई आपण हॉस्पिटलला जाऊया, मी ॲम्ब्युलन्स पण बोलवतो. तिने म्हटलं 1 मिनिट जरा मला व्हॉट्सॲप कॉल लावून द्या, व्हिडिओ कॉल माझ्या मुलाला. ती त्याच्याशी बोलली की तू कसा आहेस, बरा आहेस ना. तिला श्वास लागत होता, तर त्यालाही चिंता वाटली.
त्यांनी म्हटलं मी मुंबईला येतो. तिने म्हटलं नाही, तू तुझ्या युनिव्हर्सिटीची सीट सोडू नकोस, कारण आजकाल जसं तिथे राजा ट्रम्पनी जे बनवून ठेवलंय की आज जा, बाहेर नाही जाऊ शकत, परत आत येऊ नाही शकत, तर बोले तू तिथेच राहा, तुझं PhD प्रोग्राम कर, मग भारतात ये. त्यांनी ते ऐकलं, रडत रडत ऐकलं. माझी मुलगी इथं बसली आहे, तिला माझ्या आईने तिच्या हातातली जुनी तिची अंगठी घेतली आणि तिच्या हातात घातली. तर जानाई, माझी मुलगी, जानाईने म्हटलं आशाई तू हे काय करते? बोलले मी तुला माझं नशीब देते. आज तिथं बसली आहे, तिने माझ्या आईची साडी घातली आहे, माझ्या आईचं घड्याळ घातलंय, अंगठी घातली. माझी आई फार खुश होती की ती संगीतात आली आहे. एक दिवशी तिने, कारण ती कंपोजर आहे, गातेही लिहितेही, तिला सिनेमा पण मिळाला आहे आणि तोही सिनेमा म्हणजे छत्रपती शिवाजी प्राईड ऑफ भारत, तो आता लवकरच सुरू होईल. तिला राणी सईबाई राजे भोसलेंचं काम रोल मिळाला आहे. तर ती बघून, तिला बघून माझी आई खूप म्हणजे अभिमान वाटायचा तिला. एक दिवशी तिचं गाणं ऐकत बसली होती डोळे बंद करून, आणि डोळे उघडल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी म्हटलं का रडतेस तू, इतकं वाईट गाणं होतं का चांगलं होतं? तर तिने म्हटलं नाही, ही माझं नाव पुढं घेऊन जाणार. AR रहमाननी परवा शो केला होता बॉम्बेत, खूप मोठं क्राऊड आलं होतं, 50,000 लोक होते. तर जानाईला त्यांनी घेऊन गेलं ते शोमध्ये, आणि तो पूर्ण क्राऊडला बोलला, जे लोक होते ऑडियन्सला, की या परिवाराने 4 जनरेशन आणि काही केलं नाही आहे म्युझिकच्या शिवाय. ह्यांना काही येतच नाही, ह्यांना फक्त म्युझिक येतं, आणि ही जी मुलगी आहे ही या परिवाराचा झेंडा घेऊन पुढे जाणार आहे. तर या गोष्टीचा माझ्या आईला फार अभिमान होता. माझ्या मुलावरती अभिमान आहे, कारण तो PhD प्रोग्राम करतोय. असं आता डॉक्टर धनंजय केळकर, मी विसरलो त्यांचं नाव घ्यायला, पण ह्या मंचावरती जितके लोक आहेत त्यांच्याबरोबर आईचा फार जवळचा संबंध होता. ती त्यांना सर्वांना आदराने पाहायची, आणि जेव्हा कधीही असा वेळ आला तर ती यायची. पण ती आज काही येऊ शकत नाही. तिने मला सांगितलं सगळ्यांना निरोप दे माझ्याकडनं. मी म्हटलं काय निरोप द्यायचा? तो तिने मला सांगितला. तिने म्हटलं जरा थांबा, मी एंडमध्ये देतो तो निरोप. पण तिने म्हटलं जितका ऑडियन्स येईल तिकडं त्यांना, आणि हे जे मंचावर लोक, ताईंना मी पुनश्च आदरांजली अर्पित करतो. 2.5-3 महिन्यापूर्वी अजितदादांनी देखील या जगाचा निरोप घेतला. महाराष्ट्राचं कधी न भरून येणारं नुकसान झालं. त्यांची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही. ते कधी येऊन, आम्ही तिघं, आमची टीम होती, आणि कधी येतील आणि का एकनाथराव असे हाक कानी पडेल, परंतु ते आता शक्य नाही. दादाने मी श्रद्धांजली अर्पित करतो. ओ जाने वाले हो सके तो लौट के आना, असं आपण म्हणतो. पण आशाताई असो किंवा अजितदादा असो, आता त्यांच्या आठवणींचं आपल्याला पुढे जावं लागेल. शो मस्ट गो ऑन असं म्हणतात. त्यामुळे आपल्याला सारी दुःख पचवून पुढे जायचं आहे. आज इथं परम आदरणीय पूजनीय सरसंघचालक आदरणीय मोहन भागवतजींच्या शुभ हस्ते लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचा कोनशिला समारंभ झाला आहे. मला आठवत आहे
नागपूरच्या गंगाधरराव फडणवीस डायग्नोसिस सेंटरचे लोकार्पण मोहनजींच्या हस्ते झालं. ठाण्यातलं धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटलचं भूमिपूजन देखील झालं. चंद्रपुरातील पंडित दीनदयाल कॅन्सर हॉस्पिटलचं देखील आणि इंदोरचं कॅन्सर केअर सेंटर अशा अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन किंवा लोकार्पण आदरणीय पूजनीय भागवतजींच्या हस्ते झालं. आणि भागवतजी अशा कार्यक्रमात येतात तेव्हा त्यामागे समाजात सेवाभाव जागृत करणं, राष्ट्राला निरोगी आणि सक्षम बनवणं हाच उद्देश त्यांचा नेहमी आपण पाहिला. चांगलं आरोग्य आणि शिक्षण हे धर्मकार्य आहे, हे राष्ट्रकार्य आहे असं ते नेहमी सांगतात. आणि त्यांच्या हस्ते अनेक प्रकल्प भूमिपूजन आणि लोकार्पित झाले. या ठिकाणी देखील या रुग्णालयामध्ये असंख्य रुग्णांना नवसंजीवनी मिळत आहे. यापुढे शेकडो लोकांना, हजारो लोकांना जीवनदान लाभणार आहे. हजारो कुटुंबांच्या आयुष्यातलं दुःख दूर होणार आहे आणि मानवतेच्या सेवेसाठी अविरत प्रयत्न करणारे आदरणीय भागवतजी खऱ्या अर्थाने देवदूत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथे येणारा प्रत्येक रुग्ण आज फिर से जीने की तमन्ना है हे लता दीदींचं गाणं गाईल. हे हॉस्पिटल मला लता दीदी आशाताईंच्या ड्युएट गाण्यासारखं वाटतं. लता म्हणजे वेल, कोवळ्या पानांची सुकुमार वेल. आपण जगण्याला आयुष्याची वेल म्हणतो. आयुष्याच्या या वेलीला आता जगण्याची आशा येऊन मिळाली आहे असं म्हणावं लागेल. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.